तरुणाचा आणि मराठी मनाचा बुलंद आवाज आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं मंचावर आगमन होत आहे। शेतकरी कामगार पक्षाचा 78वा वर्धापन दिवस आहे, तर पनवेलमध्ये शेकापचा वर्धापन दिन मेळावा साजरा करण्यात येतोय। त्या मेळाव्यात राज ठाकरे आणि संजय राऊत एकाच मंचावर येतील। तर राज ठाकरे मेळाव्यास्थळी दाखल झाले। सारे जण डोळ्यात प्राण आणून वाट बघत होतो। राज ठाकरे शेकापच्या मेळाव्यासाठी दाखल झालेले आहेत। आदरणीय राजसाहेब ठाकरे शेतकरी कामगार पक्षाचा आजचा 78वा वर्धापन दिन आहे आणि पनवेलमध्ये शेकापचा वर्धापन दिन मेळावा साजरा होतो। मेळाव्यात राज ठाकरे आता दाखल झालेले आहेत। राज ठाकरे शिवाजी महाराजांना आपण अभिवादन करावं। शेकापच्या मेळाव्यास्थळी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। या ठिकाणी माजी आमदार आदरणीय बाळा नांदगावकर साहेब यांचंही आगमन झालेलं आहे। मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो। मान्यवरांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हावं। त्याचबरोबर शिवसेनेचे नेते आदरणीय नितीन सरदेसाई साहेब यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे। मी त्यांनाही विनंती करतो की कृपया आपण आसनस्थ व्हावं। ज्या नेत्याचे विचार ऐकण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनी आपण सारेजण उत्सुक आहात, तर तो मराठी मनाचा मानबिंदू आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं मंचावर आगमन होऊन ते विराजमान झालेले आहेत। एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण राजसाहेबांचं स्वागत करूया। आणि यानंतर मी पुन्हा एकदा बाबासाहेबांना विनंती करेन की आपलं अर्धवट राहिलेलं मनोगत या ठिकाणी आपण पूर्ण करावं। मंचाच्या उजव्या बाजूला असणाऱ्या सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे। महाविकास आघाडीचा हा विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे। कुणीही या ठिकाणी गोंधळ करू नये, शांततेत हा वर्धापन दिनाचा सोहळा आपल्याला पार पाडायचा आहे। राज ठाकरे साहेबांचं आपल्याला भाषण ऐकायचं आहे। ज्यांना जागा नाही त्यांनी इथं समोर बसून घ्या, समोर बसून घ्या, इथं चला समोर बसून घ्या। कुणीही गोंधळ करू नका, समोर बसून घ्या। शेतकरी कामगार पक्षाचा पाठीमागचे कार्यकर्ते आवाज येत नाही, हात वरती दिसत नाही। शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा की, लाल झेंडा की। मी मगाशी आपल्याला सांगत होतो की ज्या ज्या तरुणांना वाटतंय की आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये सदस्य व्हायचं आहे, ज्या कार्यकर्त्याला वाटतंय आपल्याला ग्रामपंचायतीचा सरपंच व्हायचा आहे, पंचायत समितीचा सदस्य व्हायचा आहे, जिल्हा परिषदचा सदस्य व्हायचा आहे, महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेचा नगरसेवक व्हायचा आहे। मित्रांनो, आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गणपतरावजी देशमुख आबासाहेबांची कार्यशैली, कार्यप्रणाली आपल्यासमोर थोडक्यात मांडतो। स्वर्गीय आबासाहेब मतदारसंघामध्ये 24 तास 12 महिने काम करायचे। कायम त्यांच्या डोक्यामध्ये मतदारसंघातला गोरगरीब जनता, तळागाळातला शेतकरी, कष्टकरी, वंचित वर्ग असायचा आणि त्यांच्या छोट्या मोठ्या अडचणी सोडवण्यासाठी आबासाहेब कष्ट घ्यायचे। आज बऱ्याच तरुणांची अशी व्यथा आहे की या राज्यामध्ये पक्षाचा प्रमुख नेता कोण आपल्या मतदारसंघामध्ये येत नाही, आपल्या गावामध्ये येऊन आपल्याला वेळ देत नाही। मित्रांनो, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका। तुम्हाला स्वतःचं नेतृत्व सिद्ध करायचं असेल तर निश्चितपणे ज्या गावामध्ये, ज्या पंचायत समितीत, ज्या जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला निवडून यायचं आहे त्या ठिकाणी आपण तिथल्या गोरगरीब जनतेची अडीअडचणी सोडवण्यासाठी कष्ट घेणं गरजेचं आहे। ज्या
मतदारावरती तिथल्या कार्यकर्त्यांवरती कशा पद्धतीनं प्रेम असावं याचं उदाहरण देतो. 2 महिन्यापूर्वी आमचे खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन सेवानिवृत्त झाले आणि त्यांना वाटायचं की आपल्या पक्षाचा आमदार आहे. त्यांनी 2 महिने त्यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम उशिरा घेतला आणि उशिरा घेत असताना माझी आजची वेळ त्यांना देण्यात आली. मला 2 दिवसापूर्वी समजलं की मी आजची वेळ वर्धापन दिनाच्या दिवशीची वेळ त्यांना त्या कार्यक्रमाला लिहिलेली आहे. काल निघत असताना मतदारसंघ सोडत असताना माझं धाडस झालं नाही त्या व्हाईस चेअरमन तुकाराम भुसनर सरांना फोन करायचं. धाडस करून फोन केला आणि त्यांची दिलगिरी व्यक्त केली की मी म्हणलं पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. मी तुम्हाला 2 महिन्यापूर्वी आजची वेळ दिली होती. किती प्रेम असावं, किती प्रेम करावं एखाद्या कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षावरती आणि नेत्यावरती. तो व्हाईस चेअरमन होते, रिटायर झालेले होते, त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ज्या पद्धतीने स्वर्गीय आबासाहेबांनी सांगोला तालुक्यातल्या आणि मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेसोबत नातं जोडलं, कुटुंब म्हणून त्यांना सांभाळलं, त्याच पद्धतीनं आपण जर भविष्य काळामध्ये आपल्या मतदारसंघातल्या गावातल्या पंचायत समिती जिल्हा परिषद मधल्या कार्यकर्त्यांवरती प्रेम केलं, त्या पद्धतीने नातं जोडलं तर निश्चितपणे भविष्यकाळ हा शेतकरी कामगार पक्षाचा या रायगड जिल्ह्यामध्ये दिसेल अशी मला खात्री आहे. मंचावर सर्व महाविकास आघाडीचे नेते मंडळी आहेत. मला तुम्हाला विनंती करायची आहे, मागच्या 78 वर्षामध्ये शेतकरी कामगार पक्षाने शिवशाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार जपत असताना या राज्यामध्ये प्रत्येक पंचवार्षिकला शेकापने आपल्या उमेदवारांना विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मदत केलेली आहे. आज त्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळामध्ये ज्यावेळेस मी उपस्थित असतो त्यावेळेस माझ्या मनात खंत आहे, या महाराष्ट्राचा संघर्ष योद्धा बाई जयंत पाटील, बाई बलराम पाटील विधान परिषदेमध्ये नाहीत. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, मंचावरच्या सर्व पक्षाच्या नेते मंडळींना आहे, आता आपण निर्णय घेऊन पुढच्या येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये बाई जयंत पाटील साहेबांना विधान परिषदेमध्ये पाठवण्याची आपल्याला विनंती करतो. बऱ्याचशा नेते मंडळींचं आपल्याला भाषण ऐकायचं आहे, त्यामुळं मी याच ठिकाणी थांबतो. पण जाता जाता एवढाच विश्वास देतो, आभार, अभिनंदन आणि तुमच्या सर्वांचंही अभिनंदन की तुम्ही एवढ्या जोशनी, एवढ्या आत्मीयतेने आज इथे आले आहात आणि आज आपण जिच्यासाठी इथे जमलेलो आहोत, जिला ऐकायला आपण आतुर आहोत, त्या ग्रँड मास्टर दिव्या देशमुखला मी विनंती करतो की मंचावर येऊन त्यांनी मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्या, कम ऑन. दिव्या 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 दिव्या. ओके, सगळ्यात पहिले तर माननीय मुख्यमंत्री जी देवेंद्र सर आणि स्टेजवर ऑल द रिस्पेक्टेड मेंबर्स ऑन दिस स्टेज, थँक्यू सो मच. मी मनापासून आभार प्रकट करते की मला इथे बोलवलं आणि माझा सत्कार केलं. असे मोमेंट्स लाईफमध्ये ऑलमोस्ट खूप कमी येतात आणि हे माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल मोमेंट आहे. मी पाहते इतके सगळे मुलं आहे इकडे आणि आय एम सो हॅपी दॅट आय कुड बी ॲटलिस्ट अ लिटल बिट पार्ट ऑफ देअर मोटिवेशन, देअर इन्स्पिरेशन. तर मला खूप छान वाटत आहे. मी जेव्हा हे टुर्नामेंट खेळत होती तर मला वाटत होतं वाव, व्हॉट अन इनक्रेडिबल अपॉर्च्युनिटी. आणि मी इथे नसली आली असती कारण की मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी इतकं सपोर्ट केला आहे. इवन लास्ट इयर मी ऑलिम्पियाड जिंकली होती तेव्हा दे गिव्ह मी अ कॅश अवॉर्ड विच हेल्प मी इमेन्सली इन चेस. आणि जस्ट थोडे महिने पहिले देवेंद्र सर आणि परिणय सर, अभिजित सरनी माझ्यासाठी एक टुर्नामेंट ऑर्गनाईज केली इकडे, ज्याच्यामुळे मला ग्रँड प्रिक्स मध्ये वाईल्ड एंट्री मिळाली आणि त्याच्यामुळे मला इतकं हेल्प झाली आहे. सो आय एम इटर्नली ग्रेटफुल
to Maharashtra and Maharashtrian government, Maharashtrian people आणि मला इतकं सगळं प्यार दिलं सगळ्यांनी. मला खूप छान वाटत आहे. थँक्यू सो मच. राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मनापासून स्वागत करतो. राजकीय जीवनामध्ये चढ उतार प्रत्येकाच्या येत असतात. 1 मे 1960ला तुमच्या माझ्या महाराष्ट्राची निर्मिती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केली आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत ह्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे अशा प्रकारचा ध्यास घेऊन चव्हाण साहेबांनी त्या बाबतीमध्ये कामाला सुरुवात केली. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी नव महाराष्ट्राचा पाया रचला. त्यांनी या राज्यात पायाभूत सुविधा उभारल्यात आणि त्याचबरोबर महाराष्ट्राला सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करण्याचं काम त्यांनी केलं. आणि विशेष म्हणजे तुमच्या माझ्या महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृत चेहरा हा चव्हाण साहेबांनी दिला. त्याची आज खऱ्या अर्थाने राज्याला गरज आहे. तुम्ही बघता अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या चॅनलमध्ये काय चर्चा होत असते. अनेक विकासाचे प्रश्न ह्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथराव शिंदे असतील, मी असेल, अदिती तटकरे असतील, आम्ही सगळेजण मंत्रिमंडळातले सहकारी त्या योजना पूर्ण कशा करता येतील, आमच्या लाडक्या बहिणींना आपल्याला कशा पद्धतीनं मदत करता येईल, आपल्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कशा पद्धतीनं आपल्याला विजेमध्ये सवलत देता येईल, गोरगरिबांच्या मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या करता कोणत्या कोणत्या केंद्रातल्या राज्यातल्या योजनेचा फायदा त्या गरीब माणसाच्या कुटुंबाला आपल्याला देता येईल, हा सतत प्रयत्न देशात नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार काम करत आहे. राज्यामध्ये आम्ही लोक काम करतोय आणि त्यावेळेस अशा पद्धतीनं चव्हाण साहेबांचं बेरजेचं राजकारण करत असताना राजूजी साबळेंच्यासारखे एक जीवाभावाचे सहकारी, एक ताकदीचे सहकारी हे पक्षामध्ये आले. त्यांचे असंख्य कार्यकर्ते आले. त्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण कोकणच्या परिसरामध्ये व्हायला मदत होत असते आणि त्याच्यामुळे एका चांगल्या कार्यक्रमाच्यामुळं मी आज आवर्जून आपल्या परिसरामध्ये आलो आणि अतिशय आपलेपणाने तुम्ही आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं. त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देखील देतो. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार देखील मानतो. मित्रांनो, पहिला कार्यक्रम ज्या संस्थेचे अध्यक्ष राजू साबळेजी आहेत आणि जवळपास गेले 3 दशकापेक्षा जास्त काळ ते माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाची जबाबदारी सांभाळत आहेत. अतिशय चांगली संस्था ते चालवत आहेत. आज आम्ही तिथं श्रीमती गीता दत्तात्रय तटकरे नर्सिंग कॉलेज सुरू केलेलं आहे. आपल्यातल्या मुली शिकाव्यात, नर्सेस व्हाव्यात. आज नर्सेसची महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगात खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. जिथं त्या मुलीला नर्स झाल्यानंतर जायचं असेल तिथं ती जाऊ शकते, ती स्वतःच्या पायावर उभं राहू शकते. अशा पद्धतीची परवानगी आपलेच हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री आहेत, त्यांच्याकडनं राजू साबळेंनी तटकरे साहेबांच्या मागं लागून, आदितीच्या मागं लागून ते काम मंजूर करून घेतलं. शेवटी विकास झाला पाहिजे. नुसती भाषणं होऊन चालत नाही, कृती झाली पाहिजे आणि ती कृती करण्याचा प्रयत्न आमचे सुनील तटकरेजी, आदिती, राजू साबळे आणि बाकीचे सगळे मान्यवर करतायत. आणि ह्याच्याकरता जर कुठला निधी लागला, विशेषतः राज्याचे विकासाचे प्रश्न सोडवण्याच्या करता, मला आठवत आहे मागच्या वेळेस मला तटकरे साहेबांनी असंच वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवलं होतं आणि त्यावेळेस सांगितलं की एक पुस्तक लिहावं लागेल पुणे मुंबई गोवा, पुणे गोवा महामार्गावर. अनेकदा गडकरी साहेबांना आम्ही, देवेंद्रजी, एकनाथराव, कालच एका कार्यक्रमाला पुण्यामध्ये एकत्र होतो, तुम्ही ते टीव्हीला पाहिलं असेल. त्याही वेळेस आम्ही वेगवेगळे नॅशनल हायवेचे कामाच्या बद्दलचे अडीअडचणी आणि प्रश्न हे गडकरी साहेबांच्या समोर मांडले. रस्ते चांगले झाले पाहिजेत, दळणवळणाचा उत्तम प्रकारची सुविधा झाली तर विकासाला वेग येतोय, त्याच्यातनं रोजगार निर्माण होतोय.
त्याच्यातनं स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळतात, छोटे मोठे व्यवसाय उभे करता येतात. आणि म्हणूनच मध्ये मला तटकरे साहेबांनी आदितीनं मुंबई गोवा महामार्गावरची वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी एक बैठक घ्यायला सांगितलेली होती. त्याच्यातनं इंदापूर बायपास, त्याच्यातनं माणगाव बायपास, तो हीपर्यंत आपण 5 रस्ते पर्यायी त्याच्यामध्ये सुचवलेले होते. त्या रस्त्यांना मंजुरी मिळण्याच्या करता थोडंसं नगर विकास खात्याकडे गेलं ते. त्याच्यात काही बदल करण्याची गरज आहे. आत्ताच तटकरे साहेब मला सांगत होते, मी ताबडतोब माझ्या DCMच्या सेक्रेटरीला फोन केला आणि सांगितलं सोमवारी ते काम करून घ्या. त्याच्यात मध्ये माणगाव मोरबा रस्ता, मुंबई गोवा रस्ता, राज्यमार्ग 66 रस्त्याची सुधारणा बांधकाम करणं, त्याला जवळपास 10 कोटी रुपये लागत आहेत. माणगाव येथील साईनगर कालवा पूल ते उतेखोल कालवा पूल रस्त्याची सुधारणा बांधकाम करणं, ह्याला 3 कोटी रुपये लागत आहेत. माणगाव येथील निजामपूर कालवा पूल ते भादव रस्ता, या रस्त्याची सुधारणा बांधकाम करणं, त्याला 1,13,00,000 रुपये लागत आहेत. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील इंदापूर कॅनॉल रस्ता ते विघवली फाटा रस्त्याचं रुंदीकरण आणि सुधारणा करणं, ह्याला 2,90,00,000 म्हणजे 3 कोटी रुपये लागत आहेत. आणि रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील रुद्रवली कॅनॉल रस्ता ते इंदापूर कॅनॉल रस्त्याचं रुंदीकरण 4,70,00,000 रुपये, असे जवळपास 22 कोटी रुपये ह्या गोष्टीला लागत आहेत. आत्ताच हे भाषण चालू असताना मला राजीव साहेब यांनी सांगितलं की आमचं ग्रामदैवत आहे, तिथला रस्ता 3.5 मीटरचाच आहे, तो मला 5-5.5 मीटरचा करून द्या. त्याच्याकरता त्यांनी 1 कोटी रुपये अंदाजे खर्च सांगितलेला आहे. तोही रस्ता मी तुम्हाला आदितीनं मला मुंबईमध्ये आठवण करावी त्याकरता देखील मी निधी देतो आणि तोही रस्त्याचं काम मार्गी लावतो. शेवटी आपण कशा करता काम करतो? जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता काम करतो. सत्ता येत असते, सत्ता जात असते. मी नेहमी राज्याला सांगतो ताम्रपट घेऊन कुणीच जन्माला आलेलं नाहीये. पण सत्ता असताना हे प्रश्न जर आपण सोडू शकले नाही, आपल्याकडे सरकारमध्ये आपण सहभागी असताना सोडू शकलो नाही आणि नंतर म्हणायचं अरे 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 ते काम झालं असतं तर बरं झालं असतं, मग कुणी तुला अडवलं. ह्या पद्धतीनं ही कामं झाली पाहिजे. आणि त्याकरता तटकरे साहेब, आदिती, आता त्यांच्या जोडीला राजीव साहेब पण आलेले आहेत, आमच्या मुश्ताक भाई पण आहेत, अनिकेत पण आहेत, अनेक सहकारी आमचे त्याच्यामध्ये काम करतात, सुधाकर आहेत, आमचे भास्करताजी विचार आहेत, खूप जणांची इथं नावं घेता येतील. त्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं हा माझ्या भागाचा विकास हा कसा साधता येईल, त्याच्यामध्ये मागच्या काळामध्ये त्यांनी मागं लागून रावस ते रेड्डी हा रस्ता त्याचा उल्लेख मला वाटतं तटकरे साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला. पहिले ब्रिजेस करायचे, एक नवीन कोस्टल रोड, एक नवीन पर्यायी रस्ता ज्याच्यातनं पर्यटनाला अधिक चालना मिळावी, अशाही प्रकारचा प्रयत्न. थोडंसं काम जिकिरीचं आहे, काम वेळ लागणार आहे, पण त्याला पण निधी देऊन रस्ते विकास महामंडळाच्या मार्फत आपण ते काम हातामध्ये घेतलेलं आहे. आम्ही पर्यटनाला आता चालना दिलेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं केंद्रातले प्रश्न. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.